एनडीएमध्ये जाण्याबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अजूनही चाचपणी होत असल्याची माहिती मिळतेय। जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। या बैठकीत आमदारांना एनडीएबाबत विचारणा केली गेली तर 10 पैकी 9 आमदार एनडीए सोबत जायला तयार आहेत, पण एका आमदाराचा विरोध असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। जयंत पाटील यांनी खासदारांचीही मतं जाणून घेतली आहेत। वरिष्ठ पातळीवर लवकरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासन जयंत पाटील यांनी आमदारांना दिलंय। येत्या 2 दिवसात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडणार आहे। जयंत पाटील यांनी खासदारांची देखील मतं जाणून घेतली आहे। जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं एनडीए सोबत जायचं की नाही या संदर्भात चर्चा झाली। एक बैठक पार पडली आणि येत्या 2 दिवसात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडणार आहे। एनडीएमध्ये जाण्याबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अजूनही चाचपणी सुरू आहे। या संदर्भात बोलूया। आमदार अमोल मिटकरी आपल्याबरोबर जोडले गेले। अमोलजी, आपल्या पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। काय वाटतं तुम्हाला, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं एनडीए सोबत येण्याचा निर्णय घ्यावा की नाही घ्यावा? मला काय वाटतं, ह्यापेक्षा त्यांच्या पक्षाचा तो सर्वस्वी निर्णय आहे। त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा। मी अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आज साहेबांचा पक्ष तुतारी चिन्हावर आमदार निवडून आले। मी माग 8 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की एनडीए मध्ये जाण्याच्या 70-80% आमदारांच्या त्यांच्या भावना आहेत। एक आमदार रोहित पवार जर सोडले तर बाकी सर्वच आमदार एनडीए मध्ये सहभागी होण्यासाठी अनुकूल आहेत। आज खासदारांची चाचपणी जे जयंत पाटील साहेब घेत आहेत त्यामध्ये सुद्धा 8 खासदारांपैकी 6 खासदार हे सत्तेसोबत जाण्यास अनुकूल आहेत। त्याचं कारण असं आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांची होणारी गडचेपी किंवा आता इथून डिलिमिटेशनचं बिल येणार, संसदीय अधिवेशन सुरू होणार आहे आता, हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन, याच्यामध्ये डिलिमिटेशनचं बिल येणार, महिला आरक्षणाचं बिल जे मागं बारगडलं होतं ते परत आणलं जाणार। त्याकरता सुद्धा एनडीए मजबूत हवाय। त्यामुळे 6 ते 7 खासदार आणि 9 आमदार असं जवळपास त्यांचं अनुकूलता आहे। आता शेवटी अंतिम निर्णय त्यांच्या पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे, त्यात आपण काय बोलणार। पण मला असं वाटतं की जवळपास या आठवड्यात मोठी घडामोड होण्याची शक्यता। बरं अमोलजी, त्यांची जी बैठक झाली त्या 10 पैकी 9 आमदारांनी तर जवळपास होकार दिलेलाच आहे, पण असंही कळलं की रोहित पवार यांचा मात्र या गोष्टीला नकार आहे। मी अगोदरच सांगितलं ना की आमदार रोहित पवार जर असं झालं तर कदाचित काँग्रेस पक्षाचा निर्णय पण घेऊ शकतात। त्याच्यामुळे त्यांच्या एकूण आमदारांमध्ये एक आमदार सोडले, म्हणजे रोहित पवार आमदार जर सोडले तर बाकी सगळेच अनुकूल आहेत आणि खासदार पण अनुकूल आहेत। आता अंतिम निर्णय घेतील आदरणीय पवार साहेब, त्यामुळे ते काय निर्णय घेतात तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल। पण तुर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या गटाचा अनुकूलतेकडे, म्हणजे एनडीए सोबत जाण्याच्या अनुकूलतेकडे सध्या त्यांची वाटचाल सुरू आहे। बरं, तुमच्यापर्यंत या बैठकीतली काही इनसाइड स्टोरी पोहोचली? कारण अर्थात तुम्ही आधी एकच पक्ष होता, पण नंतर तुम्ही 2 वेगळे पक्ष झालात। जयंत पाटील आत्तापर्यंत खूपदा त्यांची वक्तव्य समोर आली, ती एनडीएच्या फेवरमध्ये आली आणि त्यांच्या नेतृत्वातच ही बैठक झालेली आहे। गेल्या काही दिवसातली जर आपण राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका पाहिली तर ती पण थोडी अशी एकदम सटल दिसली, म्हणजे एकदमच विरोधात एनडीएच्या दिसली नाही। तर येत्या काही दिवसात असं होऊ शकतं की म्हणजे 100% एनडीए बरोबर जाण्याचा निर्णय होऊ शकतो? होऊ शकतो, शक्यता नाकारता येत नाही। मी 5-6 दिवसांपूर्वी पण असं म्हटलं होतं। आणि मला एक सांगा की ही घडामोड समजा घडली तर मग विरोधी पक्षच राहणार नाही, आणि विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीला पोषक हेच राहणार नाही, भागच राहणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीनंतर संविधान सभेमध्ये जे शेवटचं भाषण केलं होतं त्यात म्हटलं होतं का निकोप लोकशाही जगवण्याकरता विरोधी पक्ष सुद्धा तितका प्रबळ आणि स्ट्रॉंग असावा। पण या पावसाळी अधिवेशनात सुद्धा विरोधी पक्ष पूर्णपणे शांत झालेला। कोणी कुठं आंदोलन करत नाही, कोणी कुठं सरकारच्या धोरणावर बोट ठेवत नाही। पण जर असं झालं तर एनडीए मध्ये सहभागी होऊन निधी मिळवता येईल, पण महाराष्ट्र निधीचा हा मुद्दा महत्त्वाचा आहे। अमोलजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण आपल्याबरोबर एकनाथ खडसे देखील जोडले गेलेत। एकनाथ खडसे जी, आपलं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। आपण नुकतीच विनोद तावडे असतील किंवा इतर महत्त्वाच्या भाजपच्या नेत्यांची भेट घेतली आहे आणि आता सध्या पक्षात अशा हालचाली सुरू झाल्यात की एनडीए बरोबर जायचं। काय तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे? मला तर याबाबतची माहिती नाही, परंतु जो शरद पवार साहेब निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सहमत असतो।
बरं, तुम्ही या बैठकीसाठी उपस्थित होतात किंवा या बैठकीतले काही अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? की आता अशी माहिती आमच्यापर्यंत आली की 10 पैकी 9 आमदारांचा होकार आहे, पण रोहित पवार मात्र याला विरोध करतायत. मी काही बैठकीला उपस्थित नव्हतो, त्यामुळे मला फारशी कल्पना नाही. बरं, तुम्हाला काय वाटतं, रोहित पवार जर अडून राहिले तर पक्षाचा निर्णय बदलू शकतो? ते काय वाटतं वगैरेला काही अर्थ नाही. गेल्या अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून ही चर्चा सुरू आहे. हं, त्यामुळे चर्चेला म्हणतो आंदोलन काही निष्पन्न होत नाही. जेव्हा काही याच्याबद्दल निर्णय होईल त्यावेळेस त्यावर प्रतिक्रिया देता येईल. हं. पण खडसेजी, जर आता असं झालं, चर्चा सुरू आहे हा वेगळा भाग आहे, पण सध्या बैठक घेतली जाते आणि त्या स्पेसिफिक मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे जर असं झालं तर महाविकास आघाडीला त्याचा काय धक्का बसू शकतो जर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांचा पक्ष NDA मध्ये गेला? चर्चा अनेक वेळा होत असतात, त्या दुसऱ्या चर्चा राहतात, त्याच्यावर निर्णय होत नाही. हं, त्यामुळे आता याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल, महायुतीवर काय परिणाम होईल, हे आता सांगणं मला अवघड आहे. बरं. मिटकरीजी, मी तुमच्याकडे येते. काय वाटतं तुम्हाला? खडसेंची प्रतिक्रिया तुम्ही देखील ऐकली असेल. आदरणीय खडसे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, हं, सर्वांचे मार्गदर्शक आहेत. तेव्हा त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की आदरणीय पवार साहेब जो निर्णय घेतील तो त्यांना मान्य असेल. हं. त्याच्यामुळे साहेबांचा निर्णय काय होते त्यावरच हे बोललेलं बरं राहील. बरं. अमोल मिटकरीजी आणि एकनाथ खडसेजी, तुम्ही दोघांनी वेळ दिला, पुढा न्यूजपाशी आपली प्रतिक्रिया मांडली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.